तालुक्यातील ढोरजळगाव येथे सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे। अशा निकृष्ट पद्धतीचं काम झालेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात कार पार्किंग शेड आणि पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे। या कामासाठी सुमारे 13 ते 14 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे। मात्र ग्रामस्थांनी या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची तक्रार केली आहे। पेव्हिंग ब्लॉक अनेक ठिकाणी उखडलेले असून काही ठिकाणी तडे गेलेले दिसत आहेत। माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते शरद खोसे यांनीही या प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदार आणि अभियंता यांच्या संगनमताने काम करण्यात आले आहे। ग्रामस्थांनी यापूर्वीही तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप नांद्रे, शेवगाव। जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्र ढोरजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे सुशोभीकरणाकरता आणि समोरील गाड्यांचं पार्किंग, आतील पेव्हल ब्लॉक व इतर जी कामं आहेत त्याच्याकरता जिल्हा परिषदेमधून जो निधी मिळालेला आहे त्या निधीमधून जे काम चालू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि असे कामं परत परत होत नसतात। दिलेल्या इस्टिमेटप्रमाणे हे काम अजिबातच झालेले नाही। ढोरजळगाव येथील ग्रामस्थ किंवा या कामावर जे लक्ष देणारे नागरिक आहेत त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याच्या नंतर त्यांनी या गोष्टीचा उलगडा करायचा प्रयत्न केला। त्यामुळं जिल्हा परिषदचे CO असतील, पंचायत समितीचे इतर अधिकारी असतील, इंजिनियर असतील, त्यांनी या कामाची चौकशी करावी, क्वालिटी कंट्रोलवाल्याला सुद्धा बोलावं आणि आहे त्या इस्टिमेटप्रमाणे काम करून द्यावं, अशी ढोरजळगाव येथील नागरिकांची मागणी आहे। आणि जर ते अधिकारी आले नाही, त्या कामाची चौकशी झाली नाही आणि ठेकेदाराला जर अधिकाऱ्यांनी वरचीवर मॅनेज करून जर काम रेटायचा प्रयत्न केला तर ढोरजळगाव येथील युवक, नागरिक व जे रुग्ण येतात ते निश्चितपणे रस्त्यावर येतील आणि त्यावर चांगल्यापैकीचं आंदोलन छेडले जाईल। कदाचित रस्ता रोको होईल, कदाचित आमरण उपोषणाची सुद्धा युवक मागणी करीत आहेत। तेव्हा कृपया या कामाची चौकशी करावी, अधिकाऱ्यांनी यावं, क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी यावं, एवढीच आमच्या ढोरजळगावच्या नागरिकातर्फे मागणी आहे। मी शरद लक्ष्मण खोसे, राहणार ढोरजळगाव, तालुका शेवगाव। आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र इथे सुशोभीकरणासाठी कामानिमित्त शासनाकडून 12 ते 13 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असून येथील काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि उपअभियंता यांच्या मिलीभगतच्या केल्यामुळे इथे कामाचं एकदम निकृष्ट असं काम झालेलं आहे। ह्या कामाची सदर चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती।